सांगा. मी अवधूत विनायक केदार, राहणार शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. मोजे कुरडगाव येथे साईनाथ कल्याण कवडे याने ॲसिटेक सोल्युशन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी स्थापन केलेली होती. साधारण सन 2020मध्ये त्याने या ठिकाणी कंपनी स्थापन केलेली होती आणि त्याने 12/5/2024 रोजी या ठिकाणाहून शेवगाववरून सर्व कुटुंबियासहित पळ काढून गेलेला होता आणि हजारो गुंतवणूकदार यामध्ये त्यांना फसवणूक करून तो पळून गेलेला होता. परंतु त्याच्या विरोधात कोणी तक्रार दाखल करत नव्हतं. त्यानंतर मी 28/10/2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर बराचसा कालावधी निघून गेल्यानंतर पोलिसांनी 18/3/2025 रोजी या गुन्ह्याचा जो मुख्य आरोपी आहे साईनाथ याला या ठिकाणी अटक केलेली होती. परंतु आज तागायत 14 महिने झालेले आहेत. परंतु साईनाथ याची आई, वडील, त्याच्यानंतर त्याचे भाऊ, भाऊजाई, त्याच्यानंतर त्याची पत्नी हे सर्व गुन्हेगार पोलिसाच्या तपासाअंतर्गत झालेले असूनसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे अटक करण्यात आलेली नाही. यामुळं मी रिट पिटिशन माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी पोलिसांचा यामध्ये हात असण्याची शक्यता असल्यामुळं दाखल केलेली होती आणि संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा आलेल्या आहेत. आणि त्यानंतर 14 महिने होऊनसुद्धा अटक न झाल्यामुळं आणि या गुन्ह्याचा तपास पुढे अजिबात जात नाही, कुठल्याही प्रकारची यामध्ये प्रगती होत नाही. हा प्रथमतः हा तपास शेवगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे होता. त्यांच्या आयोनी म्हणजे काहीच मालमत्ताचा तपास केला, परंतु सर्व काही तपास केला नाही. त्यानंतर हा तपास EOW आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडे गेलेला आहे. त्या ठिकाणीही कुठल्याही प्रकारची तपासामध्ये प्रगती दिसून येत नाही आणि आरोपींना अटक करण्यात येत नाही. आता आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो काही सिस्पे घोटाळा बघत आहे, त्या घोटाळ्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री साहेब यांनी स्वतः लक्ष घालून जो तो घोटाळा पुढे आणलेला आहे आणि हा तपास CBI सारख्या तज्ज्ञ यंत्रणाकडे गेलेला आहे. हा सुद्धा घोटाळा हजारो कोटीचा आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्याची व्याप्ती 2 राज्यांमध्ये आहे, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये. त्यानुसार याला बर्ड्स ॲक्ट लागलेला आहे आणि बर्ड्स ॲक्टनुसार जर 2 राज्यामध्ये गुन्हा असेल तर हा गुन्हा तज्ज्ञ CBI सारख्या तज्ज्ञ तपास यंत्रणेकडे जाणे क्रमप्राप्त होते. परंतु तपासी अधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न दिल्यामुळे हा तपास CBIकडे गेलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं मी स्वतः कंटाळून, मी या गोष्टीचा फिर्यादी असल्यामुळे कंटाळून वैतागून खूप पोलिसांना अर्ज विनंत्या करूनसुद्धा कुठलाही फरक न पडल्यामुळं मी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड अहिल्यानगर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी 8 वाजता मी आत्मदहन करणार असल्याचा या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे. मी एक शिक्षक आहे. माझ्यासारख्या शिक्षकालाच जर या न्यायाच्या राज्यामध्ये जर न्याय भेटत नसेल तर बाकीच्या सामान्य जनतेचं काय, हा माझा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन यंत्रणा, त्याच्यानंतर सरकारी यंत्रणा जर माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला अविरतपणे जो प्रामाणिकपणे 25 वर्ष काम करीत आहे याला जर न्याय देत नाही आणि याच्या फिर्यादीला जर भीक घालीत नाही तर याच्यासारखी लाजिरवाणी आणि खेळाची बाब नाही, असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. या शेअर घोटाळ्यामध्ये अनेक पोलिसांचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात आहेत अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या प्रकरणाला जी गती द्यायला पाहिजे ती गती दिली जात नाही. त्याचप्रमाणे या प्रकरणाला राजकीय वरद हस्तसुद्धा आहे, त्यामुळेही या प्रकरणाला गती दिली जात नाही आणि पर्यायी गुंतवणूकदारांना या ठिकाणी न्याय मिळत नाही. ह्या न्यायाच्या राज्यामध्ये ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्यामध्ये जो सिस्पे घोटाळा आहे, सिस्पे घोटाळ्याप्रमाणे या घोटाळ्याची चौकशी होताना दिसत नाही. तुमची काय अपेक्षा वाटते? म्हणजे पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण सिस्पे घोटाळ्याच्या पेक्षाही हा मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये शेवगावच नव्हे तर नगर जिल्हा नव्हे तर हे महाराष्ट्रातील सर्व गुंतवणूकदार आहेत आणि या गुंतवणूकदारांना आज तागायत 1.5-2 वर्ष झालेत मी या लढा देतोय, तरीसुद्धा या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. आता या संबंधित आत्मदहनाचं निवेदन मी जवळजवळ सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे
आमदार मॅडम त्याच्यानंतर खासदार साहेब यांना दिलेला आहे आणि 26 जानेवारीला आपले पालकमंत्री आदरणीय पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर ही गोष्ट मला त्यांच्याही निदर्शनास आणून द्यायची आहे की आम्हीही तुमच्या मतदारसंघामध्ये येत आहोत आणि आम्हालाही न्यायाची अपेक्षा आपल्याकडून आहे। शिस्पे आणि शेवगावचा जे घोटाळा आहे शेअर मार्केट याच्यामध्ये काही असा भेद केला जातो का? 100% यामध्ये भेद केला जातोय, कारण कोणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाही। आतापर्यंत 5 उपोषणं केले गेलेत या संदर्भामध्ये, या उपोषणामध्ये कोणी लक्ष दिलेलं नाही आणि कंटाळून आता आत्मदहन करत आहोत। शिस्पे घोटाळ्यामध्ये माजी खासदार निलेश लंके यांचं नाव येतंय, त्याच्यामुळं पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं असं वाटतंय का तुम्हाला? अगदी बरोबर आहे, हेच माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये आदरणीय निलेश लंके साहेबांचं या ठिकाणी नाव येतंय, त्याच्यामुळं पालकमंत्री लक्ष घालतायत, परंतु आमच्यासारख्या सामान्य माणसाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही असं माझं त्यांच्यावरती म्हणणं आहे।